केळशीतील प्रसिद्ध स्वयंभू महालक्ष्मी देवीचा हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला वार्षिक यात्रोत्सव जल्लोषात संपन्न झालाय। यावेळेस भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती। दापोली तालुक्यातील केळशीचे श्री महालक्ष्मीचे मंदिर हे वास्तू पेशवेकालीन असल्याचं सांगितलं जातं। चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र पौर्णिमा या कालावधीत प्रथेप्रमाणे उत्सव संपन्न झाला असून रथाला खांदा लावण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती। या यात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी संपूर्ण केळशी, पंचक्रोशी व इतर परगावातून येणाऱ्या चाकरमान्यांना देवीचा प्रसाद म्हणून जेवणाचा कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न झालाय। रथोत्सवाच्या निमित्ताने महालक्ष्मी यात्रेचा मुखवास आकर्षक होता। मुखवास म्हणजे देवीचा सोन्याचा तयार केलेला मुखवटा असतो। त्याचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात लांबच लांब रांगा लागतात। सर्व भाविक मोठ्या उत्साहात मंदिरात होणाऱ्या कीर्तनासाठी मंदिरात वस्तीसाठी हजेरी लावतात। सकाळी देवळामध्ये गोंधळ असतो। कीर्तनकार आधुनिक विषयांवरती लोकांना पचनी पडेल असे विषय निवडून कीर्तनकार कीर्तन करून लोकांना उपदेश करत असतात। सकाळी 6 वाजता देवीची स्थापना स्थान करून आरती झाल्यानंतर महालक्ष्मी मंदिरापासून गावभर रथ फिरवला जातो। अनेक जातीचे लोक या उत्सवात जातभेद न करता संगनमताने एकत्र येऊन देवीची सेवा करतात। रथांवर विशिष्ट पोशाखात असलेले भालदार चोपदार असतात। ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात। तर प्रत्येकाच्या घरी देवीला नवस करून आपली मनोकामना त्या मातेसमोर प्रकट केली जाते। ही देवी नवसाला पावणारी म्हणून देखील प्रसिद्ध आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।